मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे. त्यांचा अंतर्गत वाद निवडा आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे. पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे. पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे. आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या. आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला है. ये जो अशोक चौहान जी का रेसिग्नेशन है ये अंदरूनी घुसपुस के अंदरूनी जो झगड़े चल रहे हैं आपस के झगड़े में, और जो देश के लिए, राष्ट्र के लिए, महाराष्ट्र के लिए कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं बचा हुआ है, उसका स्पष्टीकरण माननीय अशोक चौहान जी देंगे अभी आज नहीं कल प्रेस में, क्यों राजीनामा दिया उन्होंने, क्या हुआ ऐसा. लेकिन भारतीय जनता पार्टी का यही कहना है कि मोदी जी ने जो गारंटी ली है, विकसित भारत का संकल्प किया है, वो संकल्प को साथ देने के लिए भारतीय जनता पार्टी में कोई आना चाहता है, उसके लिए हमारे पार्टी में उनका स्वागत है. हमारा उनका गमछा हम उनको देंगे और हमारे विचार की भावना, हमारी विचारधारा है, वो विचारधारा पे वो काम करने के लिए कोई तैयार है तो हम सबके लोग लेने को तैयार है. आले तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे का? मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यानंतर हातानेवर माजी आमदार दिले, त्यामुळे इतक्या तातडीने जर का त्यांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं होतं की काय? काहीही बोलणं झालं नाहीये अजून. या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव होता नाही. पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे. अशोक चव्हाणांसोबत सिद्दीकी आहे, मिलिंद देवरा आहे, यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगती आहे. मला याबद्दल काही माहिती नाही आहे, पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफूस आहे. जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील. 15 तारखेला अशोक चव्हाणांचा प्रवेश चर्चा सुरू आहे. मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची. त्या गॅरंटीला मोदीजींनी गॅरंटी दिली आहे. मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे, मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता, हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं ती क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येत आहेत.